आता हे तुझी कंपनी हे सगळं काम करते, तू एक उद्योजक आहेस, मग या तुझ्या उद्योगामधला फायदा नफा तोटा तू कसा मोजतोस? फायदा नफा तोटा म्हणजे हे तिन्ही शब्द मला न आवडणारे आहेत. मला वाटतं याची निर्मिती जी झाली म्हणजे अजूनही माझी तीच धारणा आहे की आपण कर्म करावं असं गीतेत सांगितलं आहे आणि फळाची अपेक्षा म्हणजे कर्तव्य करणं हे आपल्याकडे एक व्यक्ती म्हणून असतं आणि त्याच्यावर काय फळ द्यायचं आहे हे सृष्टीकडे असतं. तर त्या विचारधारणेनं फायद्या तोट्याचं गणित मी कधी मांडलं नाही, आजही मांडत नाही. परंतु आपण जर काही चांगलं काम घेतलं असेल तर त्याला सृष्टीची साथ नक्की असते. मग तुम्ही त्याला देव म्हणा, निसर्ग म्हणा, काही म्हणा. आणि आज गेली 19 वर्ष या प्रकल्पावरती काम करतो आहे. दैवयोगाने सगळ्यांच्या आशीर्वादाने कुठली अडचण आलेली नाही आहे, सगळं सुरळीत चालू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आनंद म्हणजे हे स्वानंदासाठी केलेलं काम आहे. मला इंग्रजीची अडचण होती म्हणून ती शिकावी यासाठी शब्दकोश त्याची मदत घेतली. मग तो इतरांना मिळावा, जास्त लोकांना मिळावा म्हणून जसजशी गरज पडेल संगणकी CD स्वरूपात. मग CDवरती घेतल्यावर लक्षात आलं की एवढं पुरेसं नाही, आपण याची वेबसाईट करायला पाहिजे. मग वेबसाईट केल्यावर लक्षात आलं की फक्त 10% लोकांनाच कनेक्टिव्हिटी आहे इंटरनेटची, म्हणून मग आपण स्मार्टफोनवरती आणलं. स्मार्टफोनवर लक्षात आलं की फक्त काही लोकांकडेच म्हणजे 50% लोकांकडे स्मार्टफोन आहे, बाकीच्यांकडे साधे फोन असतात. ते फक्त हाय हॅलो किंवा टेक्स्ट करू शकतात. मग SMS वर आधारित शब्दकोश आपण नवीन तयार सुरू केला. बरं, म्हणजे अशा पद्धतीने जे जे गरजेचं आहे ते करत गेलो. का तर त्याची व्याप्ती आणि त्याचा ॲक्सेस जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला किती इन्व्हेस्ट करावं लागतील आणि मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय होईल हे माझं काम नाही आहे. माझं काम हे आहे की जे मला वाटतं आहे ते मी करून पाहिलं आहे का, आणि ते करत असताना अडीअडचणी येतात तर ते आपण एक त्याच्यातूनही नवीन गोष्टी शिकत जातो.